नमस्कार. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी FCFS दॅट इज फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजेच प्रथम येणारास प्रथम प्राधान्य, प्रथम येणारास प्रथम प्रवेश या राऊंडची घोषणा झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या राऊंडचे डिटेल्स, या राऊंडचं वेळापत्रक आणि या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन केल्यानंतर कोणती कार्यवाही करायची आहे आणि अप्लाय करत असताना कोणकोणत्या दक्षता घ्यायच्या आहेत, पूर्वतयारी कोणती करायची आहे, या सर्व बाबींवर आपण आज उहापोह करणार आहोत. आणि शेवटी बायफोकल संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्याही आपण डिस्कस करणार. FCFS म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हे FCFS आहे काय? प्रथम येणारच प्रथम प्राधान्य म्हणजे काय? साध्या भाषेत ऑनलाईनमध्ये जो अगोदर क्लिक करेल त्याला अगोदर ॲडमिशन मिळेल, या पद्धतीनुसार ही राऊंड होणार आहे. तर FCFS राऊंडचं डिटेल वेळापत्रक आपण आता थोड्या वेळानंतर डिस्कस करूया. तर FCFS म्हणजे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य. याच्या काही मूलभूत गोष्टी आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ. वेळ म्हणजे वेळापत्रकामध्ये दिलेली वेळ प्रत्येकाने काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि त्या वेळापत्रकानुसार जर आपण चाललो तर आपल्याला हवी असलेली सीट्स मिळवणं आपल्याला सोपं जाणार आहे. यापूर्वी झालेल्या फेऱ्या आणि FCFS राऊंड याच्यामध्ये फरक आहे. यापूर्वीच्या राऊंडमध्ये कसं होतं, पार्ट 1 भरा, पार्ट 2 भरा, पसंती क्रम द्या, लॉक करा आणि नंतर सिस्टम तुम्हाला अलॉटमेंट करेल. या राऊंडमध्ये तसं नाही. पार्ट 1 हवाच, परंतु पार्ट 2 म्हणजे ऑप्शन फॉर्म या FCFS राऊंडमध्ये नाही. यामध्ये काय आहे, वॅकंट सीट तुम्हाला समोर दाखवले जातील. तुम्ही क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर सिस्टम सर्व्हरला विचारेल की ही वॅकंट सीट त्याला देता येते का आणि तुम्हाला ती लगेच अलॉट होईल. तर ही साधी सिंपल मेथड आहे. जसं की आपण मूवी तिकीट बुक करतो किंवा रेल्वे तिकीट बुक करतो, यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकूण सीट दाखवले जातात, किती सीट्स भरलेला आहे हे दाखवलं जातं आणि वॅकंट सीट आपण त्या ठिकाणची तिकीट आपण घेतो. मग एका सीटसाठी जर चौघा मागणी करत असतील तर त्यातलं एकच सीट कोणाला देणार, जो अगोदर येईल त्याला देणार. त्याच तत्वानुसार हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व राऊंड चालणार आहे. प्रत्येक कॉलेजच्या वॅकंट सीट तुम्हाला दाखवल्या जातील आणि या वॅकंट सीट मागणीनुसार म्हणजे जो अगोदर मागेल, जो अगोदर क्लिक करेल त्याला देण्यात येतील. तर ह्या साध्या तत्वानुसार हा राऊंड चालणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं दिलेल्या वेळेचं पालन करा. ज्या वेळेस आपली फेरी सुरू होईल त्यावेळेस सुरुवातीपासूनच प्रत्येकानं पूर्ण तयारीनिशी कम्प्युटरवर बसा. आपल्याला कॉलेज शोधण्यासाठी अमुक शाखा शोधण्यासाठी वेळ जाणार नाही, यासाठी सुद्धा सिस्टममध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. त्याबद्दलही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल. तर या FCFS राऊंडमध्ये या वेळापत्रकामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत. ते कॅटेगरी का केलेल्या आहेत, कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत आणि त्या कॅटेगरीमध्ये काय होणार आहे आणि त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जी मुलं समाविष्ट आहेत ती कोण आहेत आणि त्यांना त्या मुलांना कॅटेगरीनुसार अप्लाय करायला केव्हा संधी मिळणार आहे, यासाठी हा आपण वेळापत्रक डिटेलमध्ये पाहू. ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरलेला आहे, अजून त्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही, या सर्व इयत्ता 10वी पास मुलांसाठी हा राऊंड आहे. त्याचबरोबर AT-KTच्या मुलांसाठी सुद्धा हा राऊंड आहे. AT-KT मुलांना ॲडमिशन घेण्याची फर्स्ट टाइम संधी मिळते, प्रथम संधी मिळते. त्यांनी या राऊंडचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे. पार्ट 2 ऑप्शन फॉर्म हा आता नाही, तर त्याच्याऐवजी FCFS अप्लाय फॉर FCFS हा ऑप्शन असणार आहे. FCFS स्टुडंट लॉगिन मध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या बटनावर क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी कोणकोणती बटणं आहेत आणि प्रत्येक बटनाचा उपयोग काय आहे, याचा उपयोग कसा करावा, याबद्दल आपण आता पाहू. वेबसाईटवर गेल्यानंतर आपण आपला विभाग निवडणार. त्यानंतर स्टुडंट लॉगिन मध्ये आपण जाणार आणि स्टुडंट लॉगिन केल्यानंतर आपल्याला स्टुडंटमध्ये असं लॉगिन होईल. लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला वेगवेगळे टॅब आपल्याला दिसतात. त्यामध्ये पहिलाच टॅब आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे FCFS ॲडमिशन आपल्याला इथून चालणार आहे. त्यामध्ये सब टॅब 2 आहेत, पार्टिसिपेट इन FCFS आणि कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS. कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS आपण नंतर पाहू. पार्टिसिपेट इन FCFS यामधून आपल्याला पुढे जायचं आहे. आता या ठिकाणी बाकीचे पण टॅब आहेत. बायफोकल ॲडमिशन आहे, अलॉटमेंट ॲडमिशन, बायफोकल ॲडमिटेड स्टुडंटसाठी आहे फक्त. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आहे, बाकीचे सर्व आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आता हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा टॅब ओपन होणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट इन FCFS या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 प्रकारे सर्च ऑप्शन येतात. एक सर्च बाय स्ट्रीम कोड, सर्च बाय UDIS आणि सर्च बाय स्ट्रीम अँड मीडिया. आपण थोडंसं अपोजिट पद्धतीने जाऊ. तिसरा ऑप्शन काय आहे अगोदर आपण पाहू. तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर तुम्हाला कॉलेज सर्च करायचे ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला समजा सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही मीडियम निवडणार. अनुदानित विनानुदानित हे पण तुम्ही निवडू शकता. त्यानंतर झोन, आपण कुठल्या एरियातलं कॉलेज मला पाहिजे हे निवडू शकता आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेजेसची यादी दाखवली जाईल. सिस्टम तुम्हाला सगळी यादी दाखवेल. यामध्ये काय होईल, भले मोठी यादी अशी खूप, यामधून तुम्हाला कोणतं कॉलेज ते निवडत बसावं लागेल आणि तुमचा वेळ जाईल.
कारण हा FCFS राऊंड आहे, यामध्ये सेकंद महत्त्वाचा आहे. अगोदर माझं क्लिक होईल हे पाहिलं पाहिजे. तर ज्यांच्याकडे डिटेल्स नाही आहेत ते अशा प्रकारे सर्च करतील. तुम्हाला इथे कॉलेजेस दिसतील, त्यांची स्ट्रीम दिसेल, फी दिसेल आणि किती सीट वॅकंट आहेत या ठिकाणी दिसेल. हे तुम्हाला अप्लाय करता येईल. समजा मी हे कॉलेज निवडलं आणि इथं अप्लाय केलं. अप्लाय नाव म्हटलं की सिस्टम लगेच सांगेल तो की तुम्हाला ही सीट मिळालेली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव बीन अलॉटेड इन सायन्स अमुक अमुक कुठल्या कॉलेजमध्ये ते लगेच दाखवेल. तर हे तुम्ही अप्लाय केलं, तुम्हाला सीट अलॉट झाली, म्हणजे ती त्या एकूण सीटमधून ती कमी झाली आणि तुम्हाला सिस्टम लगेच अलॉटमेंट लेटर दाखवेल. तुम्हाला ॲडमिशनला जायचं असेल तर लगेच प्रोसीड फॉर ॲडमिशन करावं. पहा, प्रोसीड फॉर ॲडमिशन करत नाही तोपर्यंत तुमचं नाव कॉलेजला दिसत नाही. प्रोसीड फॉर ॲडमिशन केलं की सिस्टम तुम्हाला दाखवते की ॲडमिशन प्रोसिजर कशी असणार आहे आणि किती वाजेपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायची. या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेता येईल आणि कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन प्रोसिजर पूर्ण करता येईल. परंतु एखाद्या मुलाला असं होऊ शकतं की मी चुकून अलॉटमेंट घेतली, माझं अलॉटमेंट लेटर जनरेट झालं, मी प्रोसीड पण केलं, पण मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही, म्हणजे तुमचं मन बदललं. तर या ठिकाणी पुन्हा एकदा संधी आहे, तो म्हणजे हा दुसरा टॅब, कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS. पहा, कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाण्यापूर्वीची स्टेज सांगतो मी. तुम्ही अलॉटमेंट घेतली, परत तुम्ही कॅन्सल अलॉटमेंट फॉर FCFS जाऊ शकता आणि एक मुलगा एकदाच अप्लाय करू शकतो. पहा, परत जर मी डबल क्लिक केलं, मला समजा पुन्हा पार्टिसिपेट करायचं, अजून एक ऑप्शन द्यायचं, नाही देता येत. सिस्टम तुम्हाला सांगते सॉरी यू हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड इन FCFS. म्हणजे एका विद्यार्थ्याला एकदाच अलॉटमेंट घेता येईल. त्याला जर अलॉटमेंट मिळाले, कॉलेजची सीट मिळाली, तर पुन्हा तो अप्लाय करू शकत नाही. त्याला जर दुसरं कॉलेज पुन्हा घ्यायचं असेल, हे नको असेल, तर तो कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS मध्ये जाईल. हे तुमचं अलॉटमेंट लेटर या ठिकाणी दिसेल. तुम्हाला काय कारण लिहायचं असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी काही अडचण नाही. या ठिकाणी तुम्ही कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS. सिस्टम तुम्हाला पुन्हा विचारेल नक्की कॅन्सल करायचं आहे का, कारण सर्वांनी ॲडमिशन अलॉटमेंट कॅन्सल करताना विचार करा, कारण तुम्ही अलॉटमेंट कॅन्सल केली की ती सीट पुन्हा रिलीज होणार आहे आणि ती सीट दुसऱ्या मुलांना जाऊ शकते आणि असे शेवटचा राऊंड आहे. त्यामुळे काळजीपूर्वक करा. मी अलॉटमेंट कॅन्सल केली म्हणजे मला अलॉटमेंट मिळाली, ती रद्द झाली. आता मी पुन्हा पार्टिसिपेट करू शकतो पुन्हा. आता आपण हे थर्ड ऑप्शन पाहिला होता की कशा प्रकारे कॉलेज सर्च करायचं. आता हे पहिले दोन जे ऑप्शन आहेत हे तुमचा वेळ वाचवण्यासाठी आहे, विद्यार्थ्याची वेळ वाचवण्यासाठी. एखाद्या विद्यार्थ्याला एवढे सगळे कॉलेज नको, त्याला माहिती मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे, त्या कॉलेजचा UDAS नंबर तुमच्याकडे मिळवून ठेवा. सर्च कॉलेज इन्फॉर्मेशन जाऊन त्याचा UDAS नंबर मिळवून ठेवा. तर मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो, सर्च बाय UDAS नंबर. त्या कॉलेजचा UDAS नंबर मिळवा. त्या UDAS नंबरनुसार सर्च केलं तर तुम्हाला तेवढं एकच कॉलेज या ठिकाणी सिस्टम दाखवेल. या ठिकाणी मी UDAS नंबर लिहिला आणि मी सर्च केलं की मला तेवढं एकच कॉलेज दाखवेल. त्या कॉलेजमध्ये जेवढ्या काही स्ट्रीम आहेत त्या सर्व मला दिसतील. या ठिकाणी सिस्टम काय दाखवते, 2 स्ट्रीममध्ये व्हॅकन्सी नाही आहे, म्हणजे मी फक्त एकाच स्ट्रीमला अप्लाय करू शकतो आणि तिथे 4 सीट आहेत. अशा प्रकारे UDAS नुसार सर्च केलं तर त्या कॉलेजमध्ये असलेल्या सर्व स्ट्रीम दाखवता येईल. या ठिकाणी हा जो आहे कोड, हा स्ट्रीम कोड आहे, या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकाल. परंतु एखाद्या विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास केला असेल, तुम्ही खूप स्टडी करून एखादा विद्यार्थी खूपच तयारी नाही, मला अजिबात वेळ घालवायचा नाही, सर्चमध्ये वेळ घालवायचा नाही, सेकंद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, तर त्यावेळेस मात्र तो काय करेल, स्ट्रीम कोडच घेऊन येईल. मला अमुक स्ट्रीममध्ये किती जागा आहेत माहिती आहे आणि ते स्ट्रीम कोड मी आणतो. स्ट्रीम कोड टाकला की मी डायरेक्ट तिथं अप्लाय करतो. समजा मी या ठिकाणी हा स्ट्रीम कोड लिहिला. स्ट्रीम कोड लिहिला की मला त्या कॉलेजची स्पेसिफिक तेवढीच स्ट्रीम दाखवते. 4 जागा आहेत, मी लगेच इथं अप्लाय करू शकतो. समजा इथं जागा नसतील तर मी लगेच दुसरा स्ट्रीम कोड टाकेल, दुसऱ्या कॉलेजची स्ट्रीम पाहिल आणि त्याला अप्लाय करेल. एका कॉलेजमध्ये स्ट्रीमला वेगवेगळे कोड आहेत, त्यामुळं मी अप्लाय केलं की नेहमीप्रमाणे तुम्हाला ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता आणखी एक मुद्दा असा होऊ शकतो, आत्ताच आपण जे वेळापत्रकात पाहिलं की फर्स्ट कॅटेगरी म्हणजे पहिल्या संवर्गातील मुलांना जो ॲडमिशनसाठी वेळ दिलेला आहे, त्यावेळेस 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 7व्यापर्यंत कुठल्याही कॅटेगरीतल्या मुलांना ॲडमिशनसाठी अर्ज करता येत नाही. जर त्यांनी खालच्या मुलांनी वरती अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टम त्याला थांबवते. कशी, समजा हा मुलगा 90% कमी आहे आणि तो पहिल्या संवर्गाच्या वेळेस अप्लाय करायला गेला, तर काय होईल, त्यानं पार्टिसिपेट इन FCFSवर क्लिक केलं. सिस्टम त्याला अलाव करते का पाहू, सिस्टम त्याला अलाव करत नाही. सॉरी, यू आर नॉट एलिजिबल इन दिस कॅटेगरी. म्हणजे तुम्हाला दिलेल्या वेळेतच तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. तुम्ही जर वरच्या कॅटेगरीच्या वेळेस अप्लाय करायला गेला तर तुम्हाला ते अलाव करत नाही. त्यामुळे आपले गुण किती आहेत, आपण कोणत्या तारखेला जायचं हे फिक्स करून ठेवा. आपल्याला ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची त्यांची नावं फिक्स करून ठेवा. शक्य झालं त्यांचे स्ट्रीम कोड काढून ठेवा की ह्या स्ट्रीममध्ये जागा आहेत, ह्या स्ट्रीममध्ये जागा नाही आहेत. ते विनाकारण शोधण्यामध्ये, सर्च करण्यामध्ये वेळ जाऊ नये यासाठी UDAS नंबर घ्या किंवा स्ट्रीम कोड काढून ठेवा आणि तेच पटापट टाकून तुम्ही क्लिक करा. कारण तुम्ही जर सर्च करत बसले तर बाकीची मुलं पुढे जातील, ते तुम्हाला जे हवे असलेलं सीट बाकीचे पण घेऊन जाऊ शकतात.
त्यामुळे प्रत्येकाने 2 गोष्टी लक्षात ठेवा, पार्टिसिपेट इन FCFS आणि कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS. कॅन्सल अलॉटमेंटमध्ये ॲडमिशन कॅन्सल नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त FCFSला फॉर्म भरला आहे, अजून कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलेलं नाही, त्यांच्यासाठी कॅन्सल अलॉटमेंट ऑफ FCFS आहे. आता हे काय आलं, यू आर नॉट अलॉटेड, कारण मी अजून FCFS फॉर्मच भरला नाही आणि कॅन्सल करायला चालू. म्हणजे ज्यांनी जस्ट फॉर्म भरलाय, अप्लाय केलंय, अलॉटमेंट झाली आहे, सिस्टमने तुम्हाला कन्फर्मेशन दिलं की ही सीट तुमची, आणि तुम्हाला त्याच वेळेस वाटलं की नाही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या अगोदर मला वाटलं की नाही मला चेंज करायचं होतं, मग तुम्ही हे येऊन कॅन्सल करू शकता आणि पुन्हा अप्लाय करू शकता. परंतु एकदा जर का तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतली, पुन्हा कॅन्सल करायचं म्हणलं, कॅन्सल करता येते, परंतु तुम्ही जर कॅन्सल केली आणि पुन्हा लगेच येऊन बसणार असाल तर तुम्हाला अप्लाय करता येत नाही. तुम्हाला पुढच्या संवर्गाच्या वेळेस अप्लाय करावं लागतं. तुम्ही फक्त अलॉटमेंट घेतली आणि कॅन्सल तर तुम्हाला पुन्हा अप्लाय करता येतं. आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व या राऊंडमध्ये सहभागी होण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती तयारी केली पाहिजे, तर आपल्याला हवी असलेली कॉलेजेस निवडली पाहिजेत. त्या कॉलेजमध्ये किती व्हॅकन्सी आहे याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. त्या कॉलेजचा UDIS नंबर, त्या कॉलेजचे स्ट्रीम कोड, हे सर्व माहिती आपल्याला कशी मिळवता येईल यासाठी सुद्धा संकेतस्थळावर सर्व सुविधा आहेत. तर ती सुद्धा आपण आता डिटेलमध्ये पाहूया. आताची करंट व्हॅकन्सी कशी चेक करायची, तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या रिजनच्या वेबसाईटवर जा. रिजनच्या वेबसाईटला गेले की या ठिकाणी व्हॅकन्सी नावाचा टॅब आहे. व्हॅकन्सीच्या अंडर करंट व्हॅकन्सी आहे. हे बाकीचे त्या राऊंडची व्हॅकन्सी आहे. बाकीच्या राऊंडची व्हॅकन्सी आपण पाहिजे नाही, करंट व्हॅकन्सी पाहिजे, कारण ही करंट व्हॅकन्सी आता सतत बदलणार आहे. सीट वाढू शकतात, कमी होऊ शकतात, हे सतत चालू असणार आहे. त्यामुळे करंट व्हॅकन्सीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च ऑप्शन येईल. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्ट्रीम वाईज सर्च करू शकता, UDIS नुसार सर्च करू शकता, किंवा या ठिकाणी जाऊन असे क्रायटेरिया लावूनही तुम्ही सर्च करू शकता. एवढे कॉलेज त्यांनी दाखवले आणि या प्रत्येक कॉलेजमध्ये व्हॅकन्सी किती आहे दाखवते. आपण फक्त कॅप व्हॅकन्सी पाहिजे आहे. इन हाऊस मॅनेजमेंट मायनॉरिटी ही व्हॅकन्सी पाहून उपयोग नाही, कारण FCFS प्रोसेस फक्त कॅप सीटसाठी आहे. पहा, आता या कॉलेजसमोर व्हॅकन्सी 0 आहे, तर इथं अप्लाय करून उपयोग नाही. उपयोग नाही म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी सिस्टम अप्लाय करू देणार नाही. या ठिकाणी जागा आहेत, तर या कोणत्या कॉलेजमध्ये जागा आहेत हे तुम्ही शोधून ठेवा अगोदरच. आणि या ठिकाणी कोटा सीट दिसते, तर कोटा सीटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल घेऊ शकता, ते चालू असणार आहे. तर त्यासाठी कॉलेजशी संपर्क साधा. आणि FCFSमध्ये जायचं असेल तर ह्या कॅप सीट पहा आणि कॅपनुसार कॅप सीटमध्ये किती अवेलेबल आहेत हे तुम्ही पहा. या जागा नेहमी बदलत राहणार आहेत. व्हॅकन्सीमध्ये करंट व्हॅकन्सी रिपोर्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सुद्धा मी UDIS नंबर टाकून त्या कॉलेजची व्हॅकन्सी चेक करू शकतो. समजा मी या ठिकाणी हा UDIS नंबर टाकला, तर हे कॉलेज आहेत, तर या कॉलेजमध्ये एवढ्या स्ट्रीम आहेत आणि इथं व्हॅकन्सी दाखवतात. तर आपल्याला कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे, किती व्हॅकन्सी आहेत याचा अभ्यास करून ठेवा आणि त्याचा स्ट्रीम कोड घेऊन ठेवा. मला याच शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे, इथंच घ्यायचं, तर हा स्ट्रीम कोड लिहून ठेवा, बेटर होईल. तुम्ही जर हा स्ट्रीम कोड लिहून ठेवला आणि स्ट्रीमनुसार सर्च करायला गेलं तर केवळ तेवढ्याच स्ट्रीमची व्हॅकन्सी तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ही व्हॅकन्सी बदलत असल्यामुळं तुम्हाला वारंवार चेक करायला पाहिजे. आता ही UDIS नंबर कुठून मिळवणार, तर सर्च ज्युनियर कॉलेज इन्फॉर्मेशन या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा झोन निवडा, तुमचा एरिया निवडा, स्ट्रीम निवडा, कोणती स्ट्रीम असलेले कॉलेजेस मला दाखवले पाहिजेत, आणि सर्च केलं की हे सगळे कॉलेजेस तुम्हाला दाखवले. तुमच्याकडे या ठिकाणी त्याचा UDIS नंबर आहे. हे UDIS नंबर तुम्ही कॉलेजमध्ये लिहून ठेवा. स्ट्रीम कोड जर पाहिजे असेल तर ह्या प्रत्येक कॉलेजच्या डिटेलमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या स्ट्रीम्स दिसतील तुम्हाला आणि हे स्ट्रीम कोड आहेत. आणखी एक पद्धत आहे स्ट्रीम कोड शोधण्याची. स्ट्रीम इन्फॉर्मेशनमध्ये जायचं, सर्च स्ट्रीम इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर अशाच प्रकारे निवडलं आपण. स्ट्रीम म्हणजे एवढ्या या ठिकाणी डायरेक्ट स्ट्रीम दाखवतो. हे स्ट्रीमही तुम्ही शोधू शकता. तर बेटर वे म्हणजे सिस्टमने तुम्हाला सर्व मदत केलेली आहे. सर्च तुम्ही कॉलेज शोधू शकता, त्या कॉलेजमध्ये स्ट्रीम शोधू शकता, गार्डन सेंटर शोधू शकता आणि कॉलेज शोधून त्यांच्या कॉलेजचा UDIS नंबर काय आहे, त्या स्ट्रीम्स कोड काय आहे हे अगोदरच जर तुम्ही लिहून ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅकन्सी शोधणं पटकन सोपं जाईल. व्हॅकन्सी पाहून तुम्ही फायनलाइज करा की ज्या ठिकाणी व्हॅकन्सीच नाही आहे तर ते निवडून फायदाच नाही. परंतु व्हॅकन्सी आपण पुन्हा चेक करत राहिलं पाहिजे, कारण व्हॅकन्सी बदलू शकते. सरेंडर केल्यानंतर सीट वाढू शकतात, ॲडमिशन झाल्यानंतर सीट कमी होऊ शकतात. म्हणजे ज्या वेळेस ॲक्च्युअल ॲडमिशनसाठी आपल्याला लॉग इन करून बसायचं आहे त्यावेळेपूर्वी हा सर्व अभ्यास करा. कॉलेजेस निवडा, स्ट्रीम निवडा, एकच कॉलेज निवडून बसू नका. तिथं जर व्हॅकन्सी कमी असेल किंवा व्हॅकन्सी संपली तर मात्र आपल्याला अडचण होऊ शकते. त्यामुळं व्हॅकन्सीसाठी 8-10 कॉलेजेस निवडून ठेवा. हे कॉलेज नाही मिळालं मला तर मी त्या कॉलेजमध्ये ट्राय करेन, ते नाही मिळालं तर ह्याच्यामध्ये ट्राय करेन, ही मानसिकता आपली तयार करून ठेवलं पाहिजे आणि नंतरच आपण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वांनी प्रत्येकाने लक्षात ठेवायचे, काळजीपूर्वक कॉलेज निवडा, कॉलेजची सीट निवडा आणि दिलेल्या वेळेत ॲडमिशन घ्या. सर्वांचे 100% मुलांचे ॲडमिशन यावेळेस होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. द्विलक्ष्य अभ्यासक्रम अर्थात बायफोकल ॲडमिशन्स. बायफोकल सब्जेक्टसाठी ॲडमिशनची प्रक्रिया पाठीमागच्या राऊंडपासूनच सुरू झालेली होती. ज्या मुलांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहेत त्या मुलांसाठी ही प्रक्रिया होती. याबाबत ज्युनियर कॉलेजलाही बऱ्याच शंका आहेत.
ज्युनियर कॉलेजने बरेचसे ऍडमिशन केलेले आहेत, परंतु अजूनही काही जागा खाली राहिल्या आहेत आणि काही मुलं सुद्धा ऍडमिशन घेणार राहिलेले आहेत. तर बायफोकलसाठी काय पद्धती असणार आहे, बायफोकलसाठी काय बदल झालेले आहेत किंवा बायफोकल प्रवेश देताना कोणती काळजी घ्यायची आहे, याबद्दलही आपण आता डिटेलमध्ये पाहूया. आता द्विलक्षी विषयासंदर्भात म्हणजे बायफोकल विषयासंदर्भात काय प्रोसिजर आहे याबद्दल बऱ्याच चर्चा असतात, बऱ्याच जणांच्या मनामध्ये साशंकता आहे. तर यामध्ये कुठलंही कन्फ्युजन साशंकता असण्याची कारण नाही. द्विलक्षी विषयासंदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आता बायफोकलचे ऍडमिशन्स, आता या फोकल ऍडमिशन्स यापूर्वी कसं होतं की कॉलेजमध्ये इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा जसा आहे तसा बायफोकलसाठी सुद्धा हे कोटे दिलेले होते. म्हणजे बायफोकलसाठी 4 प्रकारच्या सीट होत्या. कॅपची सीट, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा अशा प्रकारचे सीट होते. बायफोकल संदर्भात एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. समजा एका कॉलेजमध्ये बायफोकलच्या एका कॉलेजमध्ये इयत्ता 11वीच्या 3 तुकड्या आहेत, ए, बी आणि सी. आता ए तुकडी आहे समजा अनुदानितची, बी आहे विनाअनुदानित आणि तिसरी आहे सेल्फ फायनान्स. जर एखाद्या विद्यार्थ्याने ए तुकडीला प्रवेश घेतला असेल, तर सुरुवातीपासून सिस्टम आपल्याला दाखवते प्रत्येक तुकडीला स्वतंत्र कोड आहे आणि त्या कोडनुसार तुकडी निवडण्याची संधी मुलाला दिलेली आहे. त्यामुळे समजा ए तुकडीला विद्यार्थ्यांनी ती पसंत दिली असेल आणि ए तुकडीत ॲडमिशन त्याला मिळालं असेल तर त्याला माहिती आहे ए तुकडीला बायफोकलचे विषय नाहीत, त्यामुळे त्याला कोणताही बायफोकलचा विषय घेता येत नाही. बी तुकडीच्या सोबत बायफोकलचा कम्प्युटर सायन्स हा विषय जोडलेला आहे, उदाहरणादाखल आपण घेतोय. मग बी तुकडीमध्ये ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलंय त्यांना कम्प्युटर सायन्स विषयासाठी पसंती देता येईल, कम्प्युटर सायन्स विषय घेता येईल. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स घेता येणार नाही कारण तो विषय सी तुकडीला जोडलेला आहे. हे कॉलेजने प्रत्येकाने केले. काही ठिकाणी असं आहे एका तुकडीला 2-2, 4-4 विषय जोडलेले आहेत. म्हणजे समजा बी तुकडीला कम्प्युटर सायन्स सोबत इलेक्ट्रॉनिक असला, दुसरं काय असतात असे बाकीचे विषय जर असतील तर बी तुकडीतल्या मुलांना ते सर्व 4 विषय निवडण्याची संधी असेल, कोणताही एक विषय तुम्ही घेऊ शकाल. आता या उदाहरणामध्ये सी तुकडीच्या मुलाला कम्प्युटर सायन्स घेता येत नाही आणि बी तुकडीच्या मुलाला इलेक्ट्रॉनिक घेता येत नाही, ए तुकडीच्या मुलाला बायफोकलच घेता येत नाही. तर ही रचना पहिल्यापासून आहे आणि ती रचना आता सुद्धा असणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी बायफोकलच्या तुकडीला ॲडमिशन घेतले त्यांनाच फक्त बायफोकल विषय घेता येतो. आता आणखी एक कन्फ्युजन असतं, FCFS राऊंडसोबत बायफोकल ॲडमिशन्स सुरू राहणार आहेत. बायफोकल ॲडमिशन्स आता पूर्ण FCFS राऊंड संपेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामध्ये खंड येणार नाही, बंद असणार नाहीत. त्यामुळे कॉलेजेसने हे सर्व मुलांना कळवायला पाहिजे, आपल्या ॲडमिटेड विद्यार्थ्यांना कळवायला पाहिजे की तुम्हाला अप्लाय करायचं तर करू शकता. फक्त आता कोटाचं बंधन असणार नाही, म्हणजे कोटा सीटमधून ॲडमिशन झालेला मुलगा कॅपच्या सीटवर सुद्धा बायफोकल विषय घेऊ शकेल किंवा कॅपमधला मुलगा कोट्या अंतर्गत रिक्त असलेल्या बायफोकल सीटवर ॲडमिशन घेऊ शकेल. आता आणखी एक गोष्ट असते, कॅटेगरीज. आपल्याला बायफोकलचं सीट मॅट्रिक्स कॉलेजला दिलं आहे, म्हणजे SCला किती सीट आहेत, STला किती आहेत, OBCला किती आहेत, NTला, SBCला, EWS किती आहे हे सगळं डिस्ट्रीब्यूट करून दिलं आहे. हे कशासाठी दिलं आहे तर त्या प्रवर्गातील मुलांना, उदाहरणार्थ SC असेल, SCच्या प्रवर्गासाठी ज्या जागा आहेत त्या SCच्याच मुलांना दिल्या जाव्यात. तर ही पहिली पसंती आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन केले असतील त्या कॅटेगरीची सीट त्याच कॅटेगरीतल्या मुलाला दिली गेली असेल. परंतु असं काही ठिकाणी सिच्युएशन येऊ शकते की समजा OBCसाठी 4 सीट आहेत आणि OBC अंतर्गत प्रवेश मागणारे 2च मुलं आहेत, म्हणजे OBCची 2च मुलं आहेत बायफोकल मागणारे. तर त्या दोघांना OBCच्या 2 सीट दिल्या, मग 2 सीट व्याकंट राहिल्या OBCच्या, मग त्या जागेचं काय करायचं. तर शेवटपर्यंत चेक करायचं की OBCचा कोण मुलगा मागतोय का. जर OBC कॅटेगरीतून कोणत्याही कॅटेगरीचं बायफोकल ॲडमिशन मागणारी मुलं नसतील आणि सीट व्याकंट असतील तर त्या सीट जनरल मेरिट लिस्टमधून भरता येतात. जनरल मेरिट लिस्ट यामध्ये सर्व मुलं असतात, त्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीची मुलं मिक्स गुणवत्तेनुसार असतात. थोडक्यात कॅटेगरीची सीट खाली असतील आणि त्या सीटवर ॲडमिशन मागणारा त्या कॅटेगरीचा मुलगा नसेल तर ती सीट आता जनरल मेरिट लिस्टमधून भरता येणार आहे. मला खात्री आहे आता ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन अजून झालेले नाहीत, 10वी पास असो किंवा ATKT असो, तो प्रत्येक विद्यार्थी आता दिलेलं वेळापत्रक काळजीपूर्वक वाचेल, दिलेल्या वेळेचं काटेकोर पालन करेल. प्रत्येक कॉलेज, गायडन्स सेंटर, स्कूल तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, ते सर्वजण मदत करतील आणि आपण सर्वजण टीमवर्क करूया, एकत्र काम करूया आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करूया. प्रत्येकाला प्रवेश मिळेल, लवकरात लवकर प्रवेश मिळेल आणि आपल्या इच्छित ठिकाणी आपला प्रवेश मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.